चंदगडच्या हाजगोळी एमडी ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद गँग कनेक्शन आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण की एमडी ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा म्होरक्या बेळगावचा असल्याचं समोर आलेलं आहे। सलीम डोलाचा हस्तक दया मुदनारनं कारखान्याची उभारणी केली होती आणि कारखान्याचा म्होरक्या पोल्ट्री फार्म जागा मालकासह तिघांना पुण्यामध्ये आणलं गेलं। संशयितांचं दाऊद गँग सोबत कनेक्शन आहे का याचा सध्या तपास होणार आहे। आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडून। शेखर, कसं कनेक्शन उघडकीस येत आहे? श्रद्धा, आपण पाहतोय कोल्हापुरातला चंदगड हा एक दुर्गम भाग आहे आणि त्या भागामध्येच तिसऱ्यांदा ही ड्रग संदर्भातली कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता जी कारवाई केली आहे त्यामुळे जवळपास 1.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलाय। एकीकडे ही सगळी चौकशी करत असताना संबंधित पोल्ट्री मालकाला, ज्या ठिकाणी हा कारखाना उभारण्यात आला होता त्या पोल्ट्री मालकाला देखील ताब्यात घेतलेला आहे। शिवाय हा कारखान्याचा जो म्होरक्या होता तो बेळगावचा असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भात 3 जणांना आता पुणे पोलिसांनी जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। खरं तर भाईंदर या ठिकाणी जी कारवाई झाली होती ड्रग संदर्भातली त्याचाच तपास करत असताना हे धागेदोरे सापडलेले आहेत आणि याचा थेट संबंध आता दाऊद गँगशी खरं तर जोडला जाऊ लागलेला आहे। त्यांच्या ड्रग संदर्भातलं जे रॅकेट आहे त्यांच्याशी यांचा संबंध जो आहे तो जोडला जाऊ लागलेला आहे। कारण इरफान शेख हा सलीम डोला आपल्याला माहित असेल तर त्यांचेच हस्तक जे आहेत, त्यांचेच शिष्य आहेत आणि त्यांच्याकडूनच खरं तर या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आपली मुळं जी आहे ती रोवायचं काम त्यांच्याकडून सुरू झालं होतं आणि अर्थातच त्याच्या संदर्भातला तपास जो आहे तो आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये आणखीन कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या समोर येणार आहेत हे पाहणं गरजेचं। मात्र अशा पद्धतीनं दाऊद गँगच्या या रॅकेटचा संबंध थेट कोल्हापुरातल्या चंदगड सारख्या दुर्गम भागामध्ये जर होत असेल तर ते अतिशय गंभीर बाब आहे। या संदर्भात आणखीन तपास आता पोलीस काय करतायत, टास्क फोर्स या संदर्भात तपास काय करते हे पाहणं गरजेचं आणि आणखीन कोणकोणती नावं यामध्ये समोर येतात हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। श्रद्धा, अगदी याचे धागेदोरे आणखी कुठे लागतात याकडे लक्ष असेल। ताजी माहिती घेत राहू। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।